तर भावानो, रूम बुक केल्यानंतर ना हे जेवण बिवण दिसायला लागली. हे सगळं हॉटेलच्या तर्फेच होतं. आम्हाला 3,000 रुपयामध्ये पनीरची भाजी, रोटी आणि सकाळचा नाश्ता बिष्टा चावल बिवल सगळं मिळणार होतं. फायनली जेवण करून झोपलो. झोपल्यानंतर ना काय फिलिंग डागातच गादीवर मस्तपैकी. सकाळी उठल्यानंतर ना बाहेर असं खतरनाक लोकेशन दिसाल की नाही. सफरचंदचे झाडं, डोंगर तीन असं वाईट लावड्याचा नजारा दिसालता. पण इकडं येताना कधी एकटे येऊ नका, नटीला घेऊन या, कारण इथं आले की लय फिलिंग होते. आणि आम्हाला तर काही नटीच नाही आहे, त्यामुळं काय सांगाय तुम्हाला काय सांगून फायदा नाही. मग काय उठल्यानंतर ना बाथरूमला जायचं होतं. तंबाखूने चुना घेतला, त्यांचं युद्ध करायला चालू केलं. असं केल्याशिवाय मला प्रेशरच येत नाही. त्यामुळं असं कोण कोण करते त्यांनी कमेंट करून सांगा मला. मग काय बाहेर आलो, आंघोळ करून तीन फ्रेश होऊन सगळं आलो. आल्यानंतर ना कपडे बिपडे घातलो एकदम टॉपमध्ये. हॉटेलवाल्यानं चहा आणि बिस्किट दिलं एकदम टॉपचा. तर लुक कसा दिसत होता ते पण कमेंटमध्ये सांगा. फायनली आम्ही आलो हॉटेलमधनं रामराम करून बिल बागून बाहेर. इथं वडाप घ्यायचं होतं आम्हाला. वडापची वाट बघत उभारलेलो आणि ते डोंगर दाखवलं, ते डोंगराच्या टॉपला जायचो आम्हाला. फायनली आम्हाला वडापची गाडी भेटली. आणि इकडं स्कॉर्पिओच्या गाड्या वडापला आहेत. एक नंबर टॉप लावण्याचा विषय आहे इकडे स्कॉर्पिओच्या गाड्या. आणि तिथनं आम्ही गाडीतनं बसून येताना असलं खतरनाक वातावरण दिसालं की नाही. झाडे तीन खतरनाक. आणि ही झाडं तुम्हाला आता हिरवी दिसायला लागल्यात. हे जर का तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये इथं आला तुम्हाला सगळं पांढऱ्या शेपट दिसणार. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करा.